धन्यवाद देऊया. नावडे संघ आपली आघाडीची जोडी पाठवा लगेच. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. आज 8:10 पहिला चेंडू पडला आज पहिल्या सामन्याचा. पाहायचं शेवटचा चेंडू किती वाजता पडेल. मात्र उद्या शो मॅच आहे ज्यामध्ये बोरकार 40+ आणि त्यांच्या विरुद्ध शो मॅच असेल. धाकटी जुई 40+. उद्या शो मॅच 7 वाजता सुरू होईल. संडी पालकर यांना 6:30 रिपोर्टिंग करायचं. उद्या 40+ चा हा पहिला शो मॅचचा सामना आहे. उद्या 8चा सामना आहे. सुनील तांडेल यांना सुद्धा उद्या 6:30 रिपोर्टिंग करायचे कारण शो मॅच लवकर सुरू राहील आणि त्यानंतर आपण जरूर पाहणार आहोत 8 संघांना खेळताना जे बलाढ्य संघ. आता हा सामना पाहायला मजा येईल. नावडे संघ सरकल्या मैदानावर. दोन्ही ओपनिंग पेअर विराज आणि आदिनाथ. विराज आणि आदिनाथला आपण इथे जरूर पाहतोय. टॉस जिंकला नावडेने आणि धाडसी निर्णय आपण जरूर त्यांना पाहिलं. बॅट फर्स्ट गोलंदाजीच्या मार्गावर आपण गोलंदाज जरूर पाहतोय. राकेश मोहिते. चला मॅच ऑन करा. अगदी 1:30 राकेश मोहिते आज विनोद स्पोर्ट्स गावठांना जरूर आपण पाहिलं. आता शेवटचा सामना तो संघ खेळेल. मात्र आता हा सामना सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल. खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ आपण जरूर पाहतो. नावडे बलवान फलंदाजी त्यांच्याकडे आणि समोर राकेश मोहिते ची गोलंदाजी. 3 षटकांचा सामना. सामन्याला होणार सुरुवात. राकेश मोहितेला आपण पाहतो ओव्हर नंबर 1. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना नावडे संघ विराज आणि आदिनाथ. विराजने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कमालीची बॅटिंग केली. सुरुवात कशी असावी हे विराज कडून पाहिलं. पहिला चेंडू दमदार फटका बॅटच्या मधोमध कव्हर कडे खेळून काढलाय. हा धमाकेदार चौकार. तर सोमनाथ मात्र आपण कुठे असाल तर आपण लगेच कॉन्टॅक्ट करा. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट स्टेजला करा. सोमनाथ मात्र विराजच्या बॅट मधून आपण आज चौकार पाहिला. मॅच इम्पॉर्टंट आहे. राकेश पुढचा चेंडू. खोलवरचा चेंडू. पायाचा वेध. अपील मध्ये उत्साह मात्र नकार आलाय. जरूर पाहतो एकदा वेगानं पूर्ण केली. संडी पालकर यांचा इशारा आला. लेग बायच्या रूपानं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहतोय 5 रन्स ऑन बोर्ड. आदिनाथ पाटील आणि विराज. 3 षटकांचा सामना. राकेश मोहिते पुन्हा एकदा आपला पुढचा चेंडू. तर घरना आज चांगली बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली. आज नावडेचे बोथ परफॉर्मन्स वेल पाहायला मिळाला. ड्राईव्ह करतो डीप कडे. जरूर फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळेल. आदिनाथच्या बॅट मधून सिंगल आली. 1 धावफलक पुढे सरकले. टोटल रन्स 6 रन ऑन बोर्ड. राकेश मोहिते चौकार. त्यानंतर सिंगल 3 चेंडू मध्ये एकूण धावा 6 आहेत. राकेश मोहिते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वैयक्तिक पोहोचला विराज. वैयक्तिक त्याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान 5 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा बिनबाद. आतापर्यंत 4 चेंडू 1 चौकार. त्यानंतर सिंगल 22 लेग बाय सिंगल
आणि दुहेरी आपण पाहतो दोन्ही फलंदाज खेळताना सिंगल सिंगल वर. टोटल रन्स 7 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू राकेश मोहिते समोर उभा आहे आदिनाथ. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप वरून येतो फिल्डर. एक धाव मिळाली. 2 धावेसाठी निघाले. चांगला कॉल चांगली रनिंग मात्र इथे मिसफील्ड. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावा मिळतील आदिनाथच्या खात्यामध्ये आणि संघ पोहोचते एकूण धावा फलकावर 9 रन्स. राकेश मोहिते एक चौकार आल्यानंतर कमबॅक कसा असावा ही त्याची सातत्यपूर्ण गोलंदाजी आपण जरूर पाहतोय. राकेश मोहिते पॉवर प्ले 1 डीप मिड विकेट आहे. डीप कव्हरला सुद्धा पाहतोय. ऑफ स्टिक करून स्विंग पाहायला मिळाला आणि बीट करताना हा ऑफ ब्रेक अपील सुद्धा पाहिले. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा फलकावर आपण टोटल रन्स पाहिले 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा. एक चौकाराला पहिल्या चेंडूवर सिंगल सिंगल. 3 मध्ये 6 पाहिल्या. त्यानंतर डबल आणि शेवटचा चेंडू आपण जरूर पाहिला तो डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर. टोटल रन्स 9 रन्स. लॉस ऑफ दी 0 विकेट. तरगर ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्गावर अमन म्हात्रे. अमन म्हात्रेला जरूर पाहूया. ओव्हर नंबर 2 अमन म्हात्रे. विनोद स्पोर्ट्स गावठाणला आता शेवटचा सामना खेळायचा. तगडा परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहिलं. अजूनही विराज आदिनाथ या मैदानावर त्यांचा खेळ सुद्धा आपण चांगला पाहतोय. अमन म्हात्रे पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पूल करतो. यस सक्सेसफुल. वंडरफुल. दमदार षटकार. स्कोर मूव्स ऑन. टोटल स्कोर पाहूया आता. जलद गतीनं 15 धावा फलकावर. मैदानावर स्ट्राईक रेंजला खेळतोय तो विराज. विराजची इन्फॉर्मेशन आपण पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तो बरसला. विराजला जरूर पाहिलं. पहिल्या सामन्यामध्ये 24 खेळला आणि या सामन्यामध्ये सुद्धा तो वैयक्तिक योगदान चांगलं त्याचं पाहायला मिळतं. 11 4 बॉल मध्ये 11 खेळतोय. टॅप करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर रेडियल सिंगल मिळाली. 2 धावेसाठी नकार दिला. आदिनाथनं सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. टोटल रन 16. ओव्हर नंबर 2 अमन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर जरूर. तरगर विरुद्ध नावडेनं टॉस जिंकला आणि बॅटिंग करतोय. फुल टॉस ऑन साइडला प्रहार केला. डीप कडे फिल्डर रेडियम 2 धावेसाठी निघाले. चांगला प्रयत्न. 2 धावा वेगाने पूर्ण होतील. विराजनं आतापर्यंत एक चौकार जरूर दाखवलाय आणि आता आदिनाथ त्याला साथ देतोय. एकूण धावा फलकावरती 18 धावा. गडी बाद नाहीये. विकेट मिळत नाही हा चिंतेचा विषय. अमन म्हात्रेच्या गोलंदाजीवर विकेट येणं तरगर संघाला महत्वाचे. कारण हा सामन्यामध्ये तुम्हाला चांगलं योगदान देणं सुद्धा महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन पूल केला. डीप कडे फिल्डर रेडिओ झेल टिपलाय. राहुलनं टिपला झेल आणि बाद केला. ते आदिनाथला एक विकेट मिळाली आणि धक्का बसतोय पहिला. तर पहिला गडी बाद झाला. एकूण धावा असताना धावफलकावर 8 सेकंड ओव्हर मध्ये बाद झाला. आदिनाथ. विराज खेळतो. आदिनाथनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र राहुलनं टिपलेला अप्रतिम झेल. राहुलचा चांगला बॅकअप जरूर आपण पाहिलं आणि राहुलनं टिपलेला हा झेल कमालीचा आपण जरूर पाहिला. आतापर्यंत षटकार सिंगल डबल विकेट 4 चेंडूमध्ये योगदानाचा विचार केला तर टोटल 9 रन्स आणि संघाची धावसंख्या धावफलकावर गुणसंख्या 18 धावा आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पुढचा चेंडू अमन. प्रेक्षकांच्या माहितीसाठी तरगर आणि नावडे यांच्यामध्ये मॅच सूर्य. टॉस जिंकला नावडेनं आणि बॅटिंग करताना संघाला आपण जरूर पाहतो. समोर खेळण्यासाठी न्यू बॅट्समन जितेश खानावकर स्ट्राईक रेंजला. खोलवरचा चेंडू वेगवान खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल फिल्डर रेडिओ सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स. विराज खेळतो मैदानावर. ओपनिंग ब्लास्टरचा हा मास्टर माइंड फलंदाज आहे. चांगले योगदान त्याचं आपण जरूर पाहतोय आणि संघ एकनी पुढे सरकेल.
एकूण धावा फलकावर 19 जर्सी नंबर 7 आणि फलंदाज खेळतो विराज. आक्रमण करतो, हल्ला चढवतो, लॉंग ऑफला फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. ओव्हर नंबर 2. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि हे षटक क्रमांक 2चं आमन. आतापर्यंत या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर त्यांनी धावा दिल्या एकूण 11 धावा. तर 2 षटक संपली. 2 षटकानंतर धावा येते 20. पूर्वार्धाचा खेळ जरी आपण पाहतो 2 षटकानंतर 20 धावा आहेत. फिल्डिंग करताना संघ खेळतोय तरगर चिरनेर, आज पाहिलं कळंबोसरे संघ, आज पाहिलं जासईला, आज पाहिलं आपण विगर संघाला खेळताना पाहिलं. आज यंगस्टार भरणा असलेले संघ आज जरूर पाहिलं. आज कुणाची दादागिरी असेल? विनोद स्पोर्ट्स गावठाण शेवटचा सामना खेळेल, मात्र तरगर आणि यातून नावडेमध्ये विन होणाऱ्या संघाची फाईट असेल. ओव्हर नंबर 3 आलाय गोलंदाजीच्या मार्गावर. राहुल म्हात्रे ज्याने अप्रतिम झेल टिपला स्क्वेअर लेगला तो तरगरचा राहुल म्हात्रे. पहिला चेंडू विराजसाठी ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. टोटल रन्स 21. 5 झाला. आदिनाथ जितेश खानावकर आले नॉन स्ट्राईक इनलाय. अपेक्षा त्याच्याकडून सुद्धा का सामना महत्वाचा आहे. राहुल म्हात्रे पुढचा चेंडू फुटवरचा मापर, ड्राईव्ह करतो ऑन साइडला, डीप कडे फिल्डर रेडी आहे, सिंगल मिळेल. मात्र मैदानावर नजर स्थिर ठेवले, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, मला चिकटून खेळायचं आणि चांगली मनस्थिती पाहतोय, संघासाठी चांगली पायाभरणी करतोय आणि गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देतोय तो फलंदाज विराज. धावा फलकावरती टोटल रन्स संघ पोहोचला 22. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 3 षटकांचा हा पूर्वार्ध आहे. राऊंड विकेट. बॅटच्या मधोमध पूल केलं लॉंग ऑनला, फिल्डर रेडी, गुड कॅच, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का, 2 गडी बाद. जितेश खानावकर बाद झाला, मात्र मैदानावर सलामी वीर. अजूनही आपण पाहतो टोटल रन्स एकूण धावा फलकावर 22 रन्स. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये राहुलचा विचार केला विकेट आणि सिंगल. 4 चेंडूचा खेळ बाकी. धावा इथं 22. 2 धक्के मिळालेत. विराज हे नॉन स्ट्रायकरला. विराज कडून संघ अपेक्षा करतो 1-2 मोठे फटके आल्या तर फाईट चांगली करेल. विराज कडे ती कॅपॅसिटी, गुणवत्ता आहे. तो जर मैदानावर टिकून राहिला तर काही करू शकतो. ही गुणवत्ता त्याच्याकडे. 4 मध्ये 2-3 मोठे फटके आल्या तर समोर तरगर संघ. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप. अक्षय म्हात्रे सारखा बलवान फलंदाज या संघामध्ये. या संघामध्ये यंगस्टारचा भरणा आहे. तरगर विरुद्ध नावडे दोन्ही संघ तेवढे ताकदवर प्रतिस्पर्धी आणि नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक 4चा रोहन खानावकर. रोहन खानावकर सरकलाय. राहुल म्हात्रेचा या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होणार राहुल म्हात्रे. चेंडू शिल्लक 3. शॉर्ट पॉइंट कडे अडवताना हा प्रयत्न जरूर झाला. स्लीपच्या क्षेत्ररक्षकाने तिथे धाव ठोकली, सिंगल मिळेल. चेंडू शिल्लक 2 आणि धावा फलकावर 23. अपेक्षा आता विराज कडून. विराजच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. 2 मोठ्या फटक्यानं त्यांनी धावफलक सजवला. ज्या नावडीने धावांचा उच्चांक केला. तरगर विरुद्ध त्यांना थोडी शरणागती पत्करावी लागली. 23 धावा. हा चेंडू वेगवान. ओ हो, विराजला उभं ठेवले, डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक शेवटचा. 3 षटकांचा सामना आहे. धावा फलकावर 23. यस करेक्शन केलं जाईल. चेंडू शिल्लक 2 आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी. एक व्हाईट बॉल सुद्धा पाहिलं. रिमेनिंग 2 बॉल लेफ्ट. एज लागते. धाव बाद. रोहन बाद. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. जरुरी ते कमालीचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. सुरुवात चांगली करून दिली होती विराजने. चौकार, त्यानंतर एकी साथ देत असताना आदिनाथ होता, साथ देत असताना जितेशला पाहिलं. रोहन आला मैदानावर. टोटल रन्स पाहतो एकूण धावा 23 रन्स आहेत. धावफलकावर चेंडू शिल्लक असतील. आता या षटकातील राहुलचा शेवटचा
23. थोडा आनंदाचं वातावरण असेल. तरगरच्या गोलंदाजाने केलेली प्रभावी गोलंदाजी, त्यांची नेत्रदीपक कामगिरीना अगदी प्रांजळ कबुली दिली पाठीराख्यांसाठी. का चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. विविधता, लयबद्धता, कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर व्हरायटी, व्हेरिएशन, गोलंदाजीमध्ये बदल, मिश्रित गोलंदाजीचा नमुना आज सादर केला. विराजला उभं ठेवलं, आदिनाथला बाद केला आणि दबाव परिस्थिती निर्माण केली. एक मजबूत पकड, कायम लयबद्धता दाखवली आणि आपल्या विविधतेनं या सामन्यामध्ये आपलं पारडं जड केलं ते तरगर संघानं. स्थितीच्याला एकूण धावा 23. शेवट गोड करणार का हॅपी एंडिंग त्याच्याकडून होणं महत्वाचे. राहुल म्हात्रे शेवटचा चेंडू, आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसला, इष्टिरक्षक रेडी, गॉन कॅच, बॅट्समन आउट. 4 धक्के, विराज राहिला नाबाद. एकूण धावा 23 आणि टार्गेट 24. विनोद स्पोर्ट्स गावठाणचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे, स्टेजवर येऊन आपण थांबायचे. 24 धावेची गरज. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाले. 24 धावांचं टार्गेट. तरगर विरुद्ध 2 बाद करताना संघ आपण जरूर पाहतो. नावडे का या सामन्यामध्ये आता नावडे कमबॅक करणार का? आपल्या फलंदाजांना न दिलेली साथ, मात्र आता सामना जिंकायचा असेल तो गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावं लागेल. काय निकाल स्पष्ट होणं या सामन्याचा बाकी आहे. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज सज्ज होणार. आता 18 चेंडू आणि 24 ची गरज. सामना सोपा आहे. सामना सोपा असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. एक निर्धाव, एक प्रभावी षटक या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल नावडेला. एक आक्रमक षटकाने या सामन्यामध्ये कमबॅक करेल, आपलं पारडं जड ठेवेल तो तरगर संघ. मॅच लावणार सुरुवात. 18 बॉल आणि 24 ची गरज. आघाडीची जोडी सरकले मैदानावर. तरगरचा अक्षय मात्र आज त्याचा दिवस आहे. आजची रात्र अक्षयनं आपल्या तडाखेबंद खेळाने गाजवली. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी पराभूत केलं विगरला, दुसऱ्या सामन्यामध्ये या संघानं पराभूत केलं चिरनेरला आणि आता त्यांची लढाई समोर संघ तो नावडे. यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असेल ती विनोद स्पोर्ट्स गावठाण या संघाविरुद्ध. मॅच लावणार सुरुवात. आदिनाथ पाटील. येणारे 18 चेंडू आणि 24 ची गरज. पहिलं षटक. पहिला चेंडू ऑन साइडला, गॅप शॉट आणि आला हा दणदणीत चौकार. सामन्यामध्ये मात्र डोकं वरती काढतोय अक्षय मात्रे. पॉवरफुल हिटिंग साठी ओळखला जातो. चेंडूवर त्यांनी नजर स्थिर ठेवली आणि त्यानंतर त्याचा तडाखा दाखवला. चौकार आला. विनिंग टार्गेट पाहूया. विजयासाठी 24 करायचे.
आतापर्यंत आपण पाहतो पहिल्या चेंडूवर 4 आल्या आदिनाथ पाटीलच्या गोलंदाजीवर. फुटवर्कचा वापर, क्लासिक शॉट, डीप बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेला. बॅक टू बाउंड्रीज. 8 रन्स ऑन बोर्ड. काय जबरदस्त विस्फोटक फलंदाजांचा तोफखाना दाखवते अक्षय. माझ्याकडे ती धमाक्या. 24 धावेसाठी आता नाकी 9 आणले. गोलंदाजाला अक्षरशः घाम फोडला या फलंदाजानं. 2 चेंडूवर त्यांनी इरादे स्पष्ट केले. आपला नेत्रदीपक फटक्यानं ही खेळी तो सजवली. आदिनाथ पाटील ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 चेंडू नंतर धावा 10 आहेत. 14ची अजूनही गरज. सामना आता सोपा चालला. तरगर संघासाठी टार्गेट होतं 24. मात्र आदिनाथच्या या षटकामध्ये जी सुरुवातीला अक्षयने केलेलं आक्रमण सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण केलं. पुढचा चेंडू हो लाईन पाहिली. टॅप करायचं होतं. आपण पाहतो पॉइंट आणि कव्हर कडे ढकलण्याचा प्रयत्न अक्षयचा होता आणि तो प्रयत्न फसला. आणि हा डॉट बॉल. चौकार 2 धावा आणि त्यानंतर डॉट बॉल. 4 चेंडू नंतर धावा येते 10. 10 रन्स. फुटवर्कचा वापर खोदून काढला. फिल्डर रेडी. गॉन कॅच धक्का. या विकेटची गरज होती. अक्षयच्या खेळीचा अंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 10 आहेत आणि वैयक्तिक योगदानाचा विचार केला तर अक्षयनं तब्बल 5 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 10 खेळला. विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. 13 चेंडू मध्ये आता करायचे. एकूण धावा 10. 24 म्हणजे 13 बॉल 14ची गरज आहे. 13 बॉल 14ची गरज. सामना सोपा आहे. सामना 3 षटकांचे बाद झाला. अक्षय नवीन फलंदाज सरकेल मैदानावर. नावडे विरुद्ध तरगान. विनोद स्पोर्ट्स गावठाण कॅप्टन येऊन थांबा. लगेच टॉस होईल. यानंतर विनिंग टीम मध्ये टॉस होईल आणि आजच्या रात्रीतील आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. आदिनाथ पाटील. अक्षयने 10 धावेची खेळी केली. अक्षयला आपण जरूर पाहूया. शेवटचा चेंडू. आदिनाथ पाटील. धावा 10 आहेत. न्यू बॅट्समन फलंदाज सरकलाय. अक्षय म्हात्रे. खोदून काढते कव्हर कडे. थोडी मिसफिल्ड झाली. डीप कडे फिल्डर रेडी. 2 धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. एंड ऑफ दी ओव्हर. धावा झाल्यात 12 आणि करायचे विजयासाठी 24. 12 बॉल आणि 12ची गरज. तर 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. बॅटिंग करताना तरगर. विनिंग टार्गेट 24. रोहन खानावकर गोलंदाजीच्या मार्गावर. राऊंड विकेटनं. पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गॅप शॉट्स. 2 धावेसाठी प्रयत्न केला जाईल. धावा मिळतील 2. 11 बॉल मध्ये 10 करायचे. 12-12चं समीकरण. आता 11 मध्ये 10 करायचे. विनिंग टार्गेट 24. एकूण धावा फलकावरती. टोटल रन्स पाहिल्या तर 12-24. 12 दुनी 24. 11 बॉल आणि 10ची गरज. काय वेगळं करतील. काहीतरी वेगळं करावं लागेल नावडे संघाला. जरूर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज आपण जरूर पाहिले. रोहन. डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. दबाव परिस्थिती निर्माण करणं. प्रतिस्पर्धी संघाची विकेट मिळवणं. सिंगल डबल रोखणं. क्षेत्ररक्षण करताना आपल्या क्षेत्ररक्षणावर मेहनत घेणं. या खूप काही गोष्टी करावी लागतील. रोहन रिव्हर्स अटेम्प्ट करतो. स्लीप कडे सिंगल मिळेल. एक धाव रोखला तेवढा दबाव वाढेल. कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. सिंगलने धाव पुढे सरकले. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा 15 आहेत. विनिंग टार्गेट आहे 24. मात्र अजूनही 9ची गरज आहे. 10 बॉल आणि 9 धावा.
हो पायाचा वेध अपील मध्ये उत्साह सिंगल मिळेल. पंच आमच्याकडे वळलेत. लेग बायज. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर एकूण धावा 16 टार्गेट 24. विनिंग कॅल्क्युलेशन जरूर पाहूया. कार्पेटच्या माध्यमातून टॅप करतोय दूरवर क्षेत्ररक्षक आहे. 2 धावेसाठी निघालेत. ओ हो धोका होईल आणि यस धोका. बॅट्समन आउट. अक्षय ते बाद झाला बॅटिंग करताना. तरगर संघाचा टार्गेट 24 आहे. तर रोहनला जरूर पाहूया. राकेश बाद झाले. नवीन फलंदाज सरकेल. अक्षय म्हात्रे राकेश आता नवीन सरकलाय क्रमांक 4 वर स्मित पारगावकर. रोहन खानावकर 2 धावा त्यानंतर सिंगल. मात्र इथून सामना जिंकायचा असेल तर विनिंग कॅल्क्युलेशन पाहूया. चेंडू आणि धावांचं अंतर 8 बॉल 7. डॉट बॉल विकेट अजूनही सामना सोडला नाहीये नावडेनं. डॉट बॉल विकेट सामन्यामध्ये त्यांना बनवेल. सिंगल डबल धावा रोखणं, आपली गुणवत्ता सादर करणं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने खेळणं, या गोष्टींना महत्व द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर 8 बॉल आणि 7 ची गरज. टोटल धावा दाफलकावर 17 आहेत. विनिंग टार्गेटचा विचार सुद्धा आपण करूया. हा फटका झेल होणार का? दूरवरून येतो क्षेत्ररक्षक आणि बघा इथे 7 मिळणं खूप महत्वाचं आहे. सिंगल मिळेल. झेल क्षेत्ररक्षणाला खूप महत्व असतं आणि इथे दाखवावं लागेल. विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार जरूर करूया. 24चा टप्पा ओलांडायचं कंपल्सरी चेस. धावा झाल्या दाफलक 18. अजूनही 6 ची गरज आहे. 1 फटक्यानं मॅच फिनिश होईल. मात्र दबाव सुद्धा आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू सिंगल मिळाली. 2 धावेसाठी पलटवार होणार का? यस 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 यस. आणि इथे 2 धावा. बॅकअप छान आहे. मात्र सिंगल डबलला रोखणं, सिंगल डबल रोखणं महत्वाचे. सामना अवघड होत चाललाय. गुंतवणूक थोडी कमी केल्या. धावांची गुंतवणूक चांगली असते. जर इन्व्हेस्टमेंट जास्त असली तर रिटर्न्स जास्त असतात. मात्र धावांची गुंतवणूक कमी आहे. काय होणार या सामन्यामध्ये? एकूण धावा 20. 4 ची गरज आहे. रोहन खानावकरचं षटक. क्रिकेटमध्ये 6 मध्ये 2 असताना रोहनने दिले 8. 6 मध्ये 2 असताना गोलंदाजच्या जोरावर सामने जिंकलेत. आम्ही स्पर्धा पाहिली होती 10 मध्ये 10, 6 मध्ये 8 आणि एक चेंडू 6 वर येत असताना सामना जिंकला होता तो बॉलिंग करणाऱ्या संघानं. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. मॅच कडे वळूया. 6 बॉल आणि 4 ची गरज. करो या मरोची लढाई. कोण विनोद स्पोर्ट्स गावठाण विरुद्ध 2 हात करणार? चला विनोद स्पोर्ट्स गावठाण कॅप्टन टीम मेट्स 1 मेंबर्स पाठवा. 6 बॉल आणि 4 ची गरज. वेळ आपण पाहिली मध्यरात्री होऊन गेलं 1:56 मिनिटं झालेत आणि आज संडे 31 मार्च. 31 मार्च म्हटला तर फायनान्शियल इयरचा एंड असतो. बँकिंग क्षेत्रामध्ये आमच्यासाठी हा दिवस शेवटचा क्लोजिंग डे म्हटलं जातं आणि आपण जरूर पाहतो आता 31 मार्च 1:56 झालेत. चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. एकूण धावा 20. संदेश बोपी आलाय. 6 मध्ये 4. गुंतवणूक कमी आहे. रिटर्न्स जर मिळवायचे असतील तर डॉट बॉल विकेटची नितांत गरज आहे. पहिला चेंडू ठोकलाय. डीप कडे फिल्डर आहे आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया आपण. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांना आम्ही जरूर विनंती करू. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. जरूर हे निर्णायक क्षण आहेत. संदेश बोपिया थर्ड अंपायर या लवकर आपण निर्णय द्यायचा. हाईट फॅक्टर पाहूया काय होणार या सामन्यामध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुनील तांडेल सर इथं पाहिलं जाईल आणि इथे आपण जरूर पाहूया. 6 बॉल 4 हा फटका. हाईट फॅक्टर जरूर पाहूया 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. कमालीचा सामना. निर्णायक वेळ आल्या. अटीतटीची फाईट या. विनोद स्पोर्ट्स गावठाण विरुद्ध 2 हात कोण करणार? आणि यस अंपायर सिग्नल. फेअर डिलिव्हरी. बॅट्समन झालाय आउट. यस फिल्डिंग लावून घ्या नावडे. मजा येणार मॅच मध्ये. 20 धावा झालेत. 4 ची गरज आहे. 5 बॉल आणि 4 ची गरज. 5 चेंडू आणि 4 धावा.
नवीन फलंदाज सरकलाय, कमालीचा झेल टिपलाय. सामन्यामध्ये अजूनही नावडे संघ मॅच सोडण्यास तयार नाहीये. मॅन कॅनॉट रीच हाय विदाउट डेअरिंग. तुम्हाला कष्टाशिवाय धाडसाशिवाय या जगामध्ये काही शक्य नाहीये. आणि आता 5 बॉल. चला नावडेला विनंती करतो थोडं फिल्डिंग लावून घ्या, वारंवार एकत्रित येऊ नका. आज चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. 5 बॉल 4 कंपल्सरी चेस. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी. 5व्या क्रमांकाचे गेले आशिष म्हात्रे. अक्षय मैदानावर या. एक फटक्याने सामना फिनिश होईल. मात्र क्रिकेटमध्ये असे अनेक उलटफेर न उलगडणारं कोड, प्लस मायनसचं कोड कोण सोडवणार, नावडे की तरगर. 5 बॉल आणि 4 ची गरज. हा चेंडू सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न टॅप करतोय, सिंगल मिळेल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा 21-24 टार्गेट. येणारे 4 बॉल 3 ची गरज. दडदड निर्माण झाल्या. बऱ्याच वेळा चेंडू आणि धावांचं अंतर जेव्हा सारखं असतं ना, तेव्हा मॅच मध्ये थोडं भयानक वातावरण निर्माण होतं. आणि आता 4 बॉल 3. संदेश भोपिया. 1-2 डॉट बॉल. यस बॅट्समन आउट. 1-2 डॉट बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. संदेशचं कौतुक करायला पाहिजेत. 4 धावेसाठी नाकी 9 आणले. बघा 2 विकेट. आता 3 बॉल 3 ची गरज. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. क्रिकेट म्हणजे जीवन. राजा उकला तो संपला. क्रिकेटमध्ये राजाचा रंकाचा राजा कधी होईल याचा भरोसा नाही. आणि आता 3 बॉल 3 ची गरज. नावडे संघ सुद्धा मॅच सोडण्यात तयार नाही. त्यांना विश्वास आहे संदेश भोपीच्या गोलंदाजीवर. आणखीन 1-2 डॉट पडल्या. स्मित बाद झाला, अक्षय म्हात्रे बाद झाला, राकेश बाद झालाय आणि अक्षय म्हात्रे सुद्धा बाद झालाय. राहुल म्हात्रे आणि आशिषवर जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानावर उतरलाय राहुल म्हात्रे. 1 फटक्यानं सामना फिनिश करेल. 1 विकेट डॉट बॉल सामना बनवेल नावडे संघाला. विजयाचा मार्ग सोपा सोयीस्कर कुणाला होणार. येणारे 3 चेंडू 3 ची गरज. एकूण धावा दाफलकर 21, विनिंग टार्गेट 24. सामना कसा होईल. नावडे विरुद्ध 2 हात करताना संघ तरगर. क्रिकेटमध्ये असे अनेक बदल होताना पाहिलेत. अनेक वेळा गोलंदाजांना सामने जिंकताना पाहिले. आनंद जल्लोषामध्ये परावर्तित होणार का. वेळ आल्या आपले मनसुबे इरादे दाखवलेत. विजय अबाधित कोण ठेवणार, तरगर की नावडे. 3 बॉल 3 ची गरज. 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. संदेश भोपिया समोर उभा आहे तरगरचा फलंदाज राहुल म्हात्रे. 3 बॉल 3. हा चेंडू चांगला आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या शिट्या झाल्या पाहिजेत. प्रचंड दबाव असताना 6 बॉल आणि 4 ची गरज होती. आमचे स्कोरर मित्र यांची सुद्धा धडधड झाल्या. क्रिकेटमध्ये गोलंदाजीने सुद्धा असे अनेक सामने जिंकून दिलेत. बघा विकेट, सिंगल, विकेट, डॉट. एकदा टाळ्या होऊ द्या संदेशसाठी. गोलंदाजी प्रेक्षक आवडले असेल, सामना आवडला असेल तर दोन्ही संघासाठी टाळ्या होऊ द्या. नावडेचे पाठीराख्या आवाज आला पाहिजे. तरगरचे पाठीराख्या. हा चेंडू ऑन साइडला. सिंगल. 2 धावेसाठी रन आउट. आणि आता 24 धावेसाठी नाकी 9 आणलेत. विनिंग कॅल्क्युलेशन. बॅट्समन आउट. सामना कमालीचा आहे. तरगरच्या फलंदाजांना घाम फोडलाय. आता विनिंग कैलकुलेशन. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग आपले इरादे छोड़ देते हैं. आणि दाखवून दिलं. सिंगल डबलला नकार देत असताना सामना मात्र आता कठीण झालाय. येणारे कॅल्क्युलेशन. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी व्हेरी टॉप मॅच. संदेश भोपीच्या अफलातून गोलंदाजी. सामना आवडला असेल तर प्रेक्षक वर्ग या शेवटपर्यंत सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 बॉल 2. चला नावडे संघ फिल्डिंग लावून घ्या. काही नियम अटी असतात ते समजवताना कमालीचे सामने. 2 वाजून 2 मिनिटं आणि धावा सुद्धा आता 2 करायचे. 1 बॉल 2. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, व्हेरी ब्युटिफुल मॅच. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. 4 धावेसाठी संदेश भोपीनं घाम फोडलाय आणि आता फलंदाज आलाय चंदन. स्ट्राईक रेंजला खेळेल. आशिष
आशिषने एक चेंडूचा सामना केला. एक बॉल दोन. व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. टाळ्या वाजून या चेंडूचं करूया स्वागत. निकाल स्पष्ट होणं बाकी. कोण जिंकणार, नावडे की तरगर? प्रेक्षक वर्ग दोन्ही संघाचे पाठीराखे चला टाळ्या होऊ द्या. पाहुण्यांना विनंती करू, टाळ्या होऊ द्या. खेळाडूंना विनंती करू, पाठीराख्यांना विनंती करू, टाळ्या वाजून या चेंडूचं स्वागत करूया. निकाल का असेल? 6-4 चा सामना 1-2 वर आलाय. समोर आशिष, गोलंदाज संदेश भोपिया. एक बॉल. दडपण, दबाव, भीती झुगारून क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता 1 बॉल 2. संदेश भोपिया. आणि सामना जिंकलाय तो तरगर संघानं. ओ हो, मात्र कौतुक करूया संदेश भोपेचा. छान प्रयत्न. क्रिकेट मध्ये एक एक धाव सुद्धा काय करू शकते आणि अंगलट आले. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. मी म्हणेन बॅड लक. संदेश छान गोलंदाजी केलं, तुझा कौतुक करायला पाहिजे. तर जरूर टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन देऊया आपण. राहुल म्हात्रेला देऊया मॅन ऑफ द मॅच. 3 धावांमध्ये